जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। पुणे शहराच्या वतीने हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या 484व्या जयंतीनिमित्त यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी आयोजक राजपूत लोहार समाज, पुणे अध्यक्ष अरुण चव्हाण, विश्वस्त सोमनाथ भाऊ पवार, कार्याध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रकाश साळुंके, अनंत पवार, बाळासाहेब साळुंके, रतन पवार, उमेश अण्णा चव्हाण, गोपी पवार, दीपक साळुंके, राजेश पवार, अंकुश पवार, बाळासाहेब चव्हाण, अरविंद पवार आणि राजू चव्हाण यांनी परिश्रम घेतले। या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षक श्रीकृष्ण मंडळ, मावळ ढोल लेझिम खेळ, रत्नदीप बँड, शिवबारात उज्जैन, SV साऊंड सिस्टीम, SS लेझर लाइटिंग, सरपाले फ्लॉवर्सच्या वतीनं रथ सजावट, SK ढोलवाले, ढोलीबाजा टीम आदीनं परिसर दणाणून सोडला। मिरवणूक ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरातून सुरू झाली तर समारोप महाराणा प्रताप सिंहजी सभागृह येथे झाला। वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या मिरवणुकीला समाजाच्या वतीनं 15 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि समाज बांधव जागृत होऊन विविध समाजाचे नागरिक, विविध पक्षाचे मान्यवर या मिरवणुकीस अभिवादन करण्यास येत असतात आणि म्हणूनच पुणे शहरामध्ये ऐतिहासिक अशी मिरवणूक आम्ही राजपूत लोहार समाजाच्या वतीनं भव्य अशी मिरवणूक काढण्यामध्ये यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये पोलीस देखील सहकार्य करत असतात, असे देखील मंडळाच्या अध्यक्षांनी जनता न्यूजशी बोलताना सांगितले। आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये आज राजपूत लोहार समाजाच्या सर्व महिला मंडळ, स्त्री पुरुष एकत्र येऊन ही मिरवणूक साजरी करते। ह्या मिरवणुकीमध्ये प्रमुख आकर्षण ही शिवबारात हे आमचं महत्त्वाचं आकर्षण होतं। गेले कित्येक वर्ष आम्ही ही जयंती साजरी करतो। आज खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व समाज बांधव, काही प्रतिष्ठित माझे सहकारी, त्यातली नावं खूप घेण्यासारखी आहेत पण मी कोणाची नावं घेऊ इच्छित नाही। सर्व नावांचं हे आज मोठ्या प्रमाणात त्यांचं सहकार्य माझ्याबरोबर मला त्यांचं लाभले। आज मी ह्या समाजाच्या अध्यक्षपदी जे मला स्थान मिळालं, या समाजाचं प्रेम मिळालं, या समाजाने मला दिलेलं प्रेम आज या माध्यमातून आपण पाहत आहात। हे समाज बांधव, माझी ताकद ही माझी ताकद आहे। विशेष सहकार्य आम्हाला हेमंतजी रासने यांच्याकडून प्राप्त झाले। ह्या माध्यमातून आज आपल्याला ज्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम पाहता, यात सर्वांचं सहकार्य आहे। माझे सहकारी सर्व आज त्यांनी जे ताकदीने प्रयत्न केले, ज्या ताकदीने ते आज लढले, आज 25 वर्षाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस मी विसरू शकत नाही। आजच्या दिवसाला जे महत्त्व मला मिळालं आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्यासाठी मी काहीतरी केलं, याला आज माझं महत्त्व प्राप्त झालं। यांची जयंती 484वी जयंती आहे। ही आज सालाप्रमाणे आम्ही दरवर्षी राजपूत लोहार समाज हे साजरी करतो आणि उत्साहाने महाराणांचा उत्सव इतका जोरात साजरा असतो की समाज बांधव प्रत्येकाच्या घराघरातून पैसे काढून परत श्रमदान करतं। कुणाचा 1 रुपया बाहेरचा घेत नाही, न घेता समाजाचं उच्चांक कसा हे करता येईल त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन या समाजाचं नाव कसं होईल आणि या समाजासाठी आणि महाराजांनी किती जोरात होईल आणि सगळ्यांचा यासाठी आपलं जे आहे मनोबल ते खूप मोठ्या प्रमाणात ही जयंती महाराणा प्रतापांची आज घराघरातून होत आहे। असेच आम्ही पुढे बरेचसे कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम सुद्धा घेत असतो। रक्तदान असेल किंवा पुतळ्या वाटप असतील किंवा बरेच गोरगरिबांना धान्य वाटप आहे। करोनासारख्या मोठ्या महाकाळ आलेला असताना तेव्हा राजपूत लोहार समाजाने जे काम केले ते आज अलक्षणीय आहे, अप्रतिम आहे। याला नावच कुणी ठेवू शकत नाही, एवढं भारी काम केलेलं आहे। त्या एवढं बोलून मी माझं थांबवतो। यानंतर अरुण शेठ अध्यक्ष। मी एवढंच सांगू शकतो की ह्याच्या पुढे आमची जयंती अशाच स्वरूपात आहे ना, जोरात हो आणि आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं। केल्याबद्दल खूप आनंद पण होतोय, आम्हाला खूप भारी वाटतं। खूप छान आहे। फर्स्ट टाइम आमच्या इथे हे खेळ वगैरे केलेत आणि ते खूप भारी वाटतंय। खूप सारं पब्लिक पण जमा झाले, सगळं एक्सपिरियन्स पण खूप छान आहे।
जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे। जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी।